नमस्कार. भारतीय संविधान हे फक्त एक कायदेशीर पुस्तक नाहीये, तर ते कोट्यावधी लोकांच्या आशा आणि स्वप्नांचं प्रतीक आहे. पण हा एवढा मोठा, महत्वाचा दस्तऐवज तयार झाला कसा? चला तर मग याच विषयात जरा खोलवर जाऊया. एक प्रश्न नेहमी विचारला जातो की भारताचं संविधान म्हणजे फक्त दुसऱ्या देशांकडून घेतलेल्या कल्पना आहेत का, की ते भारतीय परिस्थितीनुसार घडवलेली एक स्वतंत्र, एक वेगळी रचना आहे? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. सुरुवात करूया त्या देशापासून ज्याचा प्रभाव आपल्यावर सगळ्यात जास्त होता, अर्थात युनायटेड किंगडम. आता बघा, 150 वर्ष त्यांनी आपल्यावर राज्य केलं. त्यामुळे हे साहजिकच होतं की आपल्या शासन प्रणालीचा मूळ ढाचा हा त्यांच्याच मॉडेलवर आधारलेला असेल. आणि या ब्रिटिश प्रभावाचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा भाग होता संसदीय लोकशाही स्वीकारणं. म्हणजे काय, तर अशी व्यवस्था जिथे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी देशासाठी कायदे बनवतात आणि सरकार चालवतात. ज्याप्रमाणे ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे, त्याच धर्तीवर भारतातही ही प्रणाली स्वीकारण्यात आली. आता ही स्लाईड बघा. हे आपल्या प्रशासनाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. संसदीय प्रणाली म्हणजेच सरकार थेट संसदेला जबाबदार असतं. कायद्याचं राज्य याचा अर्थ पंतप्रधान असो किंवा एक सामान्य माणूस, कायदा सगळ्यांसाठी सारखा. कायदे बनवण्याची एक ठरलेली प्रक्रिया आणि संपूर्ण देशासाठी एकच नागरिकत्व. या सगळ्या गोष्टींमुळे भारतीय प्रशासनाला एक भक्कम पाया मिळाला, हे नक्की. ओके, तर ब्रिटनने आपल्याला शासनाचा एक प्रकारे सांगाडा दिला, नाही का? पण त्यात आत्मा भरण्याचं काम केलं अमेरिकेने. म्हणजे काय, तर नागरिकांचे जे वैयक्तिक हक्क आहेत, त्यांचं स्वातंत्र्य आहे, त्याची प्रेरणा आपल्याला मिळाली अमेरिकेच्या संविधानातून. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अमेरिकन मॉडेलने आपल्याला 2 जबरदस्त गोष्टी दिल्या. पहिली म्हणजे प्रत्येक नागरिकाला मिळणारे मूलभूत हक्क, आणि दुसरी म्हणजे या हक्कांचं रक्षण करण्यासाठी एक ताकदवान आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था. या स्लाईडमधनं लोकशाहीची खरी ताकद दडलेली आहे. मूलभूत हक्क हे आपल्याला सरकारच्या मनमानी कारभारापासून वाचवतात. स्वतंत्र न्यायपालिका आणि न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे विचार करा, संसदेने बनवलेला एखादा कायदा जर संविधानाच्या चौकटीत बसत नसेल तर तो रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. याचबरोबर राष्ट्रपतींना पदावरून हटवण्याची महाभियोग प्रक्रिया आणि संघराज्य पद्धती, या सगळ्यामुळे सत्तेचं एक मस्त संतुलन साधलं गेलंय. पण थांबा, आपल्या घटनाकारांनी फक्त ब्रिटन आणि अमेरिकेवरच आपलं लक्ष ठेवलं नाही. त्यांनी अक्षरशः जगभरातल्या महत्त्वाच्या संविधानांचा अभ्यास केला आणि जे जे भारतासाठी उत्तम होतं ते उचललं. चला एक छोटीशी जागतिक सफर करून येऊया. आता वळूया आयर्लंडकडे. आयर्लंडच्या संविधानातून आपल्याला राज्याची धोरणं कशी असावीत याबद्दल काही महत्त्वाची तत्त्व मिळाली. यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शक तत्त्व. आता ही काय आहेत? तर ही सरकारसाठी एका नैतिक कंपाससारखी आहेत. कायदे बनवताना सामाजिक आणि आर्थिक न्यायाचं ध्येय कसं गाठायचं याचं मार्गदर्शन ती करतात. हे खरं आहे की यासाठी कोर्टात जाता येत नाही, पण देशाच्या कारभारासाठी ती खूप मूलभूत आहेत. शिवाय राष्ट्रपती कसे निवडले जातील आणि राज्यसभेवर काही खास लोकांची नेमणूक कशी करायची, ही कल्पनाही आयर्लंडकडूनच आली. आणि हेच ते खास वैशिष्ट्य. आयर्लंडच्या घटनेवरून प्रेरणा घेऊन राष्ट्रपतींना अधिकार दिला गेला की ते कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा ह्या क्षेत्रांतील 12 तज्ज्ञ लोकांना थेट राज्यसभेवर पाठवू शकतात. विचार करा, किती भारी कल्पना आहे ही. चला आता बघूया अजून कुठून काय घेतलं. कॅनडा. कॅनडाकडून आपण एक मजबूत केंद्र सरकार असलेली संघराज्य प्रणाली घेतली. आता याची गरज का होती, तर आपल्या देशात इतकी विविधता आहे, तिला एकत्र ठेवण्यासाठी हे आवश्यक होतं. आणि ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूचीची कल्पना घेतली. म्हणजे काय, तर शिक्षण, जंगलं अशा काही विषयांवर केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारं कायदे बनवू शकतात. यातून सहकार्याला प्रोत्साहन मिळतं. पण समजा देशावर मोठं संकट आलं तर काय करायचं? त्यासाठी जर्मनीच्या वायमर संविधानातून आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याचे अधिकार घेतले. आणि हो, काळ बदलतो, गरजा बदलतात. मग संविधानात बदल कसा करायचा? तर घटनादुरुस्तीची एक सोपी पण तितकीच प्रभावी पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतली. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या संविधानात फक्त हक्कांबद्दल बोललं गेलं होतं, कर्तव्यांबद्दल नाही. पण नंतर 1976 मध्ये त्यावेळच्या सोव्हिएत युनियनच्या म्हणजे आजच्या रशियाच्या प्रेरणेनं मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली, जी नागरिकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. ही स्लाईड म्हणजे एका नजरेत सगळा आढावा. बघा, संसदीय प्रणालीपासून ते मूलभूत कर्तव्यांपर्यंत भारताच्या संविधानाने जगभरातल्या सर्वोत्तम कल्पनांना कसं एकत्र आणलंय हे इथे स्पष्ट दिसतंय.
तर मग परत त्याच प्रश्नावर येऊया, आपलं संविधान म्हणजे फक्त उचललेल्या गोष्टींचा संग्रह आहे का? याचं उत्तर आहे अजिबात नाही. कारण या सगळ्या कल्पना जशाच्या तशा घेतलेल्या नाहीत. त्या भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय गरजेनुसार मोठ्या हुशारीने बदलण्यात आल्या. आणि हेच तर या संविधानाचं खरं सौंदर्य आहे. घटक जरी जागतिक असले तरी अंतिम निर्मिती ही 100% भारतीय होती. आपल्या घटनाकारांनी फक्त कॉपी पेस्ट केलं नाही, तर प्रत्येक गोष्टीला भारतीय परिस्थितीनुसार वळण दिलं, तिला एक नवी ओळख दिली. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, ज्या संविधानाने 70हून अधिक वर्ष या विशाल देशाला एक संध ठेवला आहे, ते संविधान भविष्यात येणाऱ्या नव्या अनपेक्षित आव्हानांना तोंड द्यायला खरंच सक्षम आहे का? यावर विचार करायला हरकत नाही.